Okay friends, in previous lecture we are discuss about the structure of ovule which is also known as the megasporangium. ज्यांच्यामध्ये आपण दोन पार्ट स्टडी केला. The ovule consists of main two part. First one is the stalk and second one is the body of ovule. ज्याला आपण स्टॉकला फ्युनिकल म्हटलं आणि बॉडी ऑफ ओव्ह्यूल मध्ये जो मेजर पोर्शन्स असतो त्या पार्टला आपण म्हटलं न्यूसेलस. आणि याचे जे अपोजिट एंड असतात एकाला म्हटलं चलाजा, दुसरा पाहिला आपण मायक्रोपाइल आणि त्याच न्यूसेलला एक्सटर्नल कव्हरिंगचं नाव दिलं इंटिग्मेंट्स. अँड रिमेनिंग जो न्यूसेलसचं मेन फंक्शन आहे टू प्रोड्यूस द एम्ब्रियो सॅक और टू डेव्हलप द एम्ब्रियो सॅक. तर ॲक्च्युअल आज आपल्याला स्टडी करायचं आहे की व्हॉट इज मीन बाय मेगास्पोरोजेनेसिस अँड टू डेव्हलप द एम्ब्रियो सॅक. त्यासाठी थोडासा पार्ट लक्षात ठेवा. बिफोर लेक्चरमध्ये आपण कोणत्या टाईपचा ओव्ह्यूल स्टडी केला? कॉमन टाइप ऑफ ओव्ह्यूल कोणता आहे? एनाट्रोपस ओव्ह्यूल. मग एनाट्रोपस ओव्ह्यूलला जेव्हा आपण पाहिला तर त्यांच्यामध्ये इनिशियली जो वेल डेव्हलप्ड पार्ट्स असतो त्या पार्टचं नाव काय? न्यूसेलस. न्यूसेलस इज द पार्ट्स ऑफ ओव्ह्यूल. या पार्टपासून आपण स्टार्ट करतोय मेगास्पोरोजेनेसिस. तर इथं सुरुवातीला नाव लक्षात ठेवा न्यूसेलस. What is the nucellus? Nucellus is the major portions parts of the body of ovule. Now this nucellus present towards the micropylar end. Nucellus च्या micropylar end कडली सेल एक एनलार्ज होते. परत शब्द लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल आपण डायग्रामॅटिकल जर पार्ट पाहिला तर हा सपोज न्यूसेलस आहे आणि या न्यूसेलसचा ज्या ठिकाणी आपण इथं एक्सटर्नल कव्हरिंग इंटिग्मेंट्स आहे तर एक्सटर्नल कव्हरिंग हा जर इंटिग्मेंट्स असेल तर हा एंड कोणता असेल? मायक्रोपायलर एंड. तर मायक्रोपायलर एंड कडला हा जो न्यूसेलसचा पोर्शन आहे त्या न्यूसेलसच्या पोर्शनकडून हायपोडर्मल कडल्या ज्या सेल आहेत मग या सेल कोणत्या झाल्या? न्यूसेलसच्या सेल झाल्या. त्या न्यूसेलसच्या हायपोडर्मल म्हणजेच बिलो तर यांच्या हायपोडर्मलची साईडची जी ही सेल असते दिस सेल इट बिकम्स लार्ज. वाक्य परत एकदा रिपीट करतोय. एनी वन सेल of the nucellus present towards the micropylar end. कोणत्या साईडची? एनी वन सेल ऑफ द न्यूसेलस. मी याला लेबलिंग करतो. हा पार्ट कोणता आहे? न्यूसेलसचा पार्ट्स आहे. याला काय म्हणतो आपण? इंटेग्युमेंट्स असं म्हणतात. आणि या इंटेग्युमेंट जिथं ओपनिंग असतात यांना काय म्हणतो आपण? मायक्रोपाइल असं म्हणतात. आणि याच एंडला कोणता एंड म्हणतो आपण? मायक्रोपायलर एंड. तर स्टार्टिंग करताना वाक्य परत लक्षात ठेवायचं आहे. मेगास्पोरोजेनेसिस स्टार्टिंग कोणत्या सेलपासून होतं? मेगास्पोर मदर सेल. मेगास्पोर मदर सेल कशी डेव्हलप होते त्यातला थोडासा पार्ट्स आपण पाहतोय. तर मेगास्पोर मदर सेल इज डेव्हलप फ्रॉम द न्यूसेलस. पण ॲक्च्युअल न्यूसेलस मध्ये कुठं डेव्हलप होते? तर न्यूसेलसचा जो पार्ट मायक्रोपायलर एंड कडे असतो त्यांच्यातल्या हायपोडर्मल सेल्स मधून एक सेल काय होते? सेपरेट होते, लार्ज होते. आणि ती सेल ज्या सेलचं नाव देतो आपण दॅट सेल इज नोन एज द आर्केस्पोरियल किंवा आर्चस्पोरियम किंवा आर्चस्पोरियल सेल म्हणू आपण त्याला. कोणती सेल आहे? आर्चस्पोरियल सेल. मग कुणाला म्हटलं आपण आर्चस्पोरियल सेल? एनी वन सेल ऑफ द न्यूसेलस present towards the micropylar end it becomes large and they are differentiated from the neighboring cell and that cell is known as the archosporial cell. परत एकदा न्यूसेलसचा जो हायपोडर्मल रिजनचा पार्ट्स आहे म्हणजे इनर साईडचा यांच्यामधील एक सेल काय होते? एनलार्ज होते आणि जे जवळच्या सेल असतात ती त्यांच्यापासून वेगळी होते. त्यालाच इन अदर वर्ड्समध्ये काय म्हणतो आपण? Any one cell of the nucellus present towards the micropylar end it becomes enlarged and they are differentiated from the other cell and that cell is known as the archosporial cell. Now this archosporial cell या archosporial cellचं परत डिव्हिजन होऊन दोन सेल तयार होतात. एकाला म्हणतो आपण आउटर आणि दुसऱ्याला म्हटलं आपण इनर. So outer and inner, outer cell is known as the primary parietal cell आणि दुसरी जी आहे जे इनर ज्याला म्हटलं आपण प्रायमरी स्पोरोजिनस
sporogenous cell. So this archosporial cell divides to form the two cellular structure. ज्यांच्यामध्ये यांचं जर डिव्हिजन झालं तर archosporial cell it divides and to form the two cell. One is the outer and another is the inner. Outer is known as the primary parietal cell and inner is known as the inner ला काय म्हटलं आपण primary sporogenous cell. So these two cells periclinically divides and to form the structure. प्रायमरी parietal cell पासून एंटायर स्ट्रक्चर कुणाचं तयार होतं न्यूसेलस. म्हणजे न्यूसेलस जो हा पूर्ण फॉर्मेशन होता डेव्हलपमेंट होता ना तर प्रायमरी parietal cell to develop the parts of nucellus, but this primary sporogenous cell, this cell undergoes the changes to form, this cell is known as the megaspore mother cell. परत एकदा primary sporogenous cell is directly converted into the megaspore mother cell and which having the nature diploid. तुम्हाला फक्त इथं वाक्य डायरेक्ट एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे की डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल कुणामध्ये असते न्यूसेलस. याची ब्रीफ हिस्ट्री थोडी लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी आपण मेगास्पोर मदर सेल म्हटलं तर मेगास्पोर मदर सेल इज डेव्हलप फ्रॉम द primary sporogenous cell. Primary sporogenous cell is developed from the archosporial cell. Archosporial cell is developed from the any one cell of the nucellus present toward the micropylar end, and that cell is responsible for the process of megasporogenesis. तर NCERT मधलं स्टेटमेंट पहा. द मेगास्पोरोजेनेसिस ही जी प्रोसेस होते त्या प्रोसेससाठी जी सेल असते त्या सेलचं नाव काय देतो आपण मेगास्पोर मदर सेल. परत एकदा मेगास्पोर मदर cell. So megaspore mother cell which having the nature diploid. This megaspore mother cell which produce the megaspore कुणाचं फॉर्मेशन करतं मेगास्पोरचं फॉर्मेशन करतं. हे कसे असतात हॅप्लॉइड आणि यांच्यात कोणती प्रोसेस होते रिडक्शनल डिव्हिजन. याच प्रोसेसला काय म्हणतो आपण मेगास्पोरोजेनेसिस. तर तुम्हाला इथं फर्स्ट स्टेटमेंट लक्षात ठेवा. मेगास्पोरोजेनेसिस इज द प्रोसेस इन विच द फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर फ्रॉम द मेगास्पोर मदर cell undergoes the process of reductional division or meiosis. That process is known as the megasporogenesis. तर परत एकदा वाक्य लक्षात ठेवायचं आहे. मेगास्पोरोजेनेसिस मध्ये कुणाचं फॉर्मेशन करतो मेगास्पोर. कुणापासून तयार होतात मेगास्पोर मदर सेल. पण पुढे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की या मेगास्पोर मदर सेल कुणापासून डेव्हलप झाल्या प्रायमरी स्पोरोजिनस सेल. प्रायमरी स्पोरोजिनस सेल कुणापासून डेव्हलप झाल्या दीज आर डेव्हलप फ्रॉम द अर्चोस्पोरियल सेल. अर्चोस्पोरियल सेल कुणापासून डेव्हलप झाल्या एनी वन सेल ऑफ द न्यूसेलस. एनी वन सेल ऑफ द न्यूसेलस प्रेझेंट टुवर्ड द मायक्रोपायलर एंड. म्हणजेच मायक्रोपायलर एंड कडला जो न्यूसेलसचा पार्ट्स असतो त्यातली एक सेल ह्या अदर सेल पासून एनलार्ज होते आणि यांच्यापासून ती वेगळी होते. त्या सेलचं नाव आहे अर्चोस्पोरियल सेल. त्याचं डिव्हिजन होऊन दोन सेल तयार होतात. एक असते आउटर आणि दुसरी असते इनर. आउटर सेलचं नाव आहे प्रायमरी पॅराइटल सेल जो न्यूसेलसला तयार करतं आणि दुसरा इनरचे प्रायमरी जी स्पोरोजिनस सेल आहे त्याचं डायरेक्ट कन्व्हर्जन कुणामध्ये होतं मेगास्पोर मदर सेल आणि तिथून पुढे प्रोसेस स्टार्ट होतं ज्या प्रोसेसचं नाव काय आहे मेगास्पोरोजेनेसिस. कुणाला म्हणतो आपण मेगास्पोरोजेनेसिस द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर फ्रॉम द मेगास्पोर मदर सेल undergoes the process of meiosis or reductional division. That process is known as the megasporogenesis. मेगास्पोरोजेनेसिस मध्ये इमॅजिन करायचं आहे फॉर एक्झाम्पल दिस इज द वन सेल अँड विच हॅव्हिंग द नेचर डिप्लॉइड. याचं नेचर कोणतं आहे डिप्लॉइड. पण या सेलचं नाव दिलं मी मेगास्पोर मदर cell. So megaspore mother cell is a first cell for the process of megasporogenesis. मग मेगास्पोरोजेनेसिस साठी जी सेल असते त्या सेलचं नाव काय मेगास्पोर मदर सेल ज्यांचं नेचर कोणतं आहे डिप्लॉइड. फॉर एक्झाम्पल दिस इज द वन ऑफ द सेल दे हॅव्हिंग द नेम मेगास्पोर मदर सेल. दिस सेल अंडरगोज द प्रोसेस ऑफ या सेलचं जेव्हा मिओसिस होतं पहिले याच्या आधी आपण मिओसिस मध्ये किती टाइप्स आहेत मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड. मग मिओसिस ज्यावेळेस कंप्लीट होतं त्यावेळेस एका सेल पासून किती सेल तयार होतात चार.
पहिला पण thus megaspore mother cell which having the nature diploid undergoes the process of meiosis. It produce the 4 haploid megaspore. यांच्यापासून डिव्हाइड्स होऊन या ठिकाणी 4 मेगास्पोर डेव्हलप होतात आणि ह्या 4ही मेगास्पोर कोणते असतात दॅट इज नोन एज द हॅप्लॉइड. सो दॅट इज नोन एज द यांना काय म्हणतो आपण मेगास्पोर. So this megaspore, these are present in the number of 4. That process is known as the megasporogenesis. Simple definition. What is the megasporogenesis? The megasporogenesis in which the formation of 4 haploid megaspore from the diploid megaspore mother cell undergoes the process of meiosis. This process is known as the megasporogenesis and it is completed inside the कुठे कंप्लीट होतं न्यूसेलस मध्ये. मग न्यूसेलस मधली जी सेल आहे त्या सेलचं मिओसिस होऊन 4 मेगास्पोर तयार झाले आणि जे 4 मेगास्पोर आहेत ते कसे असतात लिनियर फॉर्म मध्ये अरेंज असतात म्हणून यांना लिनियर टेट्राड असं म्हणतात. पहा शब्द लक्षात ठेवा लिनियर टेट्राड. का म्हणतो आपण याला लिनियर टेट्राड? These 4 megaspore formed after the megasporogenesis, all these are they present in the linear manner. That's why these are also known as the linear tetrad. 4 आहेत म्हणून टेट्राड आणि ते लिनियर मॅनर मध्ये असतात म्हणून त्याला म्हणतो आपण लिनियर टेट्राड. तर मेगास्पोरोजेनेसिस नंतर किती मेगास्पोर तयार होतात 4. ते कसे अरेंज असतात लिनियर मॅनर मध्ये म्हणून यांना काय म्हणतो आपण लिनियर टेट्राड. दॅट प्रोसेस इज नोन एज द मेगास्पोरोजेनेसिस. सिंपल 3 वाक्यामध्ये कंप्लीट करतोय. व्हॉट इज मीन बाय मेगास्पोरोजेनेसिस? मेगास्पोरोजेनेसिस इज द प्रोसेस इन विच द फॉर्मेशन ऑफ 4 megaspore from the single megaspore mother cell undergoes the process of meiosis or reductional division. That is known as the megaspore. megaspore mother cell कोणती होती diploid. megaspore कसे असतात haploid. कसे अरेंज असतात लिनियर मध्ये म्हणून याला काय म्हटलं लिनियर टेट्राड. दिस प्रोसेस इज नोन एज द मेगास्पोरोजेनेसिस and which is completed inside the nucellus. कुठे कंप्लीट होता न्यूसेलस मध्ये. अँड न्यूसेलस इज द पार्ट्स ऑफ ओव्ह्यूल विच इज प्रेझेंट इनसाइड द ओव्हरी. हाही पार्ट लक्षात ठेवा. परत जेव्हा हे लिनियर टेट्राड तयार होतात ज्यांच्यापैकी इथून पुढे प्रोसेस स्टार्ट होतं टू डेव्हलप द एम्ब्रियो सॅक. पहिला पण एम्ब्रियो सॅक मध्ये टोटल सेल किती असतात 7 आणि न्यूक्लियस किती असतात 8. म्हणून एम्ब्रियो सॅकचं दुसरं नाव काय 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर ज्यांच्यामध्ये आपण फिमेल गॅमेटला डेव्हलप करतो म्हणून याचं तिसरं नाव आहे फिमेल गॅमेटोफाइट. म्हणून एम्ब्रियो सॅक इज ऑल्सो नोन एज द 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर विच इज ऑल्सो नोन एज द फिमेल गॅमेटोफाइट. आणि याची जी डेव्हलप होण्याची जी प्रोसेस आहे तो आपण इथून स्टार्ट करतोय आउट ऑफ दिस 4 लिनियर टेट्राड. सर्वात महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा. आफ्टर megasporogenesis whenever the 4 haploid megaspore are formed and they are arranged in a linear tetrad, out of these the 3 megaspore it becomes degenerate. काय म्हटलं मी आउट ऑफ दिस द 3 मेगास्पोर. फॉर एक्झाम्पल इथं या 3 मेगास्पोर म्हटलं तर 3 मेगास्पोर किती आहेत मेगास्पोर किती मेगास्पोर म्हटलं मी 3 मेगास्पोर इट बिकम्स डी जनरेट म्हणजे त्या डी जनरेट होतात किंवा डी नॅचर्स होतात. तो आउट ऑफ दिस 4 द 3 मेगास्पोर इट बिकम्स डीजनरेट अँड विच इज प्रेझेंट टुवर्ड्स द मायक्रोपायलर एंड. वाक्य पुन्हा लक्षात ठेवा. ज्या 4 लिनियर टेट्राड असतात ते कोणत्या साईडला असतात मायक्रोपायलर एंड कडल्या साईडच्या ज्या ग्रुप ऑफ 3 सेल्स आहेत आउट ऑफ दिस 4 लिनियर टेट्राड दिस 3 सेल इट बिकम्स डीजनरेट and one of the cell is the functional. त्यापैकी हा जो पार्ट्स आहे यांना म्हणतो आपण फंक्शनल मेगास्पोर. कोणता मेगास्पोर म्हटलं आपण फंक्शनल मेगास्पोर. पा परत एकदा क्लासिफिकेशन. आफ्टर मेगास्पोरोजेनेसिस टोटल मेगास्पोर किती तयार होतात 4. ते कसे अरेंज असतात लिनियर टेट्राड. आउट ऑफ दिस 4 3 मेगास्पोर इट बिकम्स डीजनरेट. दीज आर प्रेझेंट टुवर्ड्स द मायक्रोपायलर एंड अँड दोज मेगास्पोर प्रेझेंट टुवर्ड द चलाजल एंड दॅट इज नोन एज द फंक्शनल अँड दॅट फंक्शनल मेगास्पोर इज द first cell for the development of
एम्ब्रियो सॅक. मग एम्ब्रियो सॅकला डेव्हलप करणारी जी फर्स्ट सेल आहे त्या सेलचं नाव काय? मेगास्पोर. कोणता मेगास्पोर? फंक्शनल मेगास्पोर. परत एकदा, फंक्शनल मेगास्पोर इज द फर्स्ट सेल ऑफ डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक, डेव्हलपमेंट ऑफ 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. केव्हा विचारलं एम्ब्रियो सॅकला कोण डेव्हलप करता? करेक्ट, एम्ब्रियो सॅकला डेव्हलप करणारा कोण? फंक्शनल मेगास्पोर. फंक्शनल मेगास्पोर किती असते? ओनली वन. कुणापैकी? लिनियर टेट्राड. लिनियर टेट्राड केव्हा तयार होतात? आफ्टर मेगास्पोरोजेनेसिस. म्हणजे मेगास्पोरोजेनेसिससाठी कोणती सेल? मेगास्पोर मदर सेल. त्यावेळेस किती मेगास्पोर तयार झाले? 4. कसे अरेंज आहेत? लिनियर. काय म्हटलं? लिनियर टेट्राड. त्यातल्या 3 काय झाल्या? डिजेनरेट. कोणत्या साइड कडल्या? मायक्रोपायलर एंड. एकच आहे, त्यांचं नाव काय? फंक्शनल. पूर्ण नाव काय? फंक्शनल मेगास्पोर. कोणत्या साइडला आहे? प्रेझेंट टुवर्ड द चलाजल एंड, अँड दॅट इज द फर्स्ट सेल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक. म्हणून इथं या सेलला म्हणतो आपण दॅट इज द फर्स्ट सेल टू डेव्हलप. कुणाला डेव्हलप करतं? एम्ब्रियो सॅक. तर या ठिकाणी आता वाक्य लक्षात ठेवा. हाच पार्ट्स मी इथं घेतोय सिंगलमध्ये. एक मेगास्पोर घेतला, या मेगास्पोरला मी इथं नाव दिलं दॅट इज नोन एज द functional megaspore which having the nature haploid. This is the first cell for the development of एम्ब्रियो सॅक. या एम्ब्रियो सॅकला डेव्हलप करणारा हा पार्ट, या पार्टला म्हटलं मी फंक्शनल मेगास्पोर. ज्यांचं नेचर कोणतं आहे? हॅप्लॉइड. त्यांनाच काय म्हणतो आपण? युनिसेल्युलर युनिन्यूक्लिएटेड हॅप्लॉइड मेगास्पोर. आर देअर नेम इज नोन एज द फंक्शनल मेगास्पोर विच इज प्रेझेंट टुवर्ड द चलाजल एंड. कोणत्या साईडला असते? विच इज प्रेझेंट टुवर्ड द चलाजल end, and that is known as the first cell to develop the embryo sac. यांच्यामध्ये काय होतं? जो मध्ये न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसचं फर्स्ट न्यूक्लियर डिव्हिजन होतं. म्हणजेच दिस सेल, दिस फंक्शनल मेगास्पोर अंडरगोज द मायटॉटिक डिव्हिजन. यांच्यामध्ये काय होतं? मायटॉसिस होतं, आणि मायटॉसिस होऊन यांचं कन्व्हर्जन 2 न्यूक्लिया तयार होतात, अँड दीज आर प्रेझेंट टुवर्ड द अपोजिट एंड. जेव्हा हा न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसचं काय झालं? मायटॉसिस झालं. मायटॉसिस होऊन यांच्यामध्ये फ्री न्यूक्लियर डिव्हिजन झालं, आणि फ्री न्यूक्लियर डिव्हिजन होऊन ह्या न्यूक्लियाय कुठे गेल्या? अपोजिट एंडला, विच हॅव्हिंग द सायटोप्लाझम, बट दे डू नॉट फॉर्म द वॉल फॉर्मेशन. न्यूक्लियर डिव्हिजन झालं, पण सेल डिवाइड झाले का? नाही आहे. याला फ्री न्यूक्लियर डिव्हिजन म्हणतात. काय म्हणायचं याला? फ्री न्यूक्लियर डिव्हिजन. तर इथं परत वाक्य लक्षात ठेवा. द फंक्शनल मेगास्पोर undergoes the process of mitosis to produce the 2 nuclei, and these nuclei present toward the polar region. pole कडे जातात, and these 2 nuclei further undergoes the process of mitosis. परत यांच्यामध्ये मायटॉसिस होतं, आणि मायटॉसिस होऊन यांच्यामध्ये ज्या 2 न्यूक्लिया आहेत अपोजिट एंडला, यांचं डिव्हिजन होऊन या ठिकाणी 4 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर तयार होतं. इथं न्यूक्लिया किती आहेत? 2 न्यूक्लिया. यांचं पुन्हा मायटॉसिस झालं, यांच्या 2 आणि यांच्यापासून 2, म्हणजे टोटल न्यूक्लिया किती झाल्या? 4. अलॉंग विथ देअर सायटोप्लाझम. यांच्यामध्ये कोण आहे इथं? सायटोप्लाझम अँड 4 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर प्रेझेंट इनसाइड द मेगास्पोर. इनसाइड द आहेत, पण ॲक्च्युअली इथं लक्षात ठेवायचं या सेलचं परत काय झालं? इथं मायटॉसिस झालं. मग इथं मायटॉसिस कितीदा झालं? फर्स्ट टाइम इथं मायटॉसिस. याला फर्स्ट मायटॉसिस 2 न्यूक्लिएटेड, इथे मायटॉसिस, सेकंड मायटॉसिस 4 न्यूक्लिएटेड. देन आफ्टर दिस सेल अंडरगोज द, परत यांच्यामध्ये डिव्हिजन होतं, आणि डिव्हिजन होऊन न्यूक्लियाच्या ज्या अपोजिट एंडला न्यूक्लिया आहेत त्या अपोजिट एंडच्या इथे किती न्यूक्लिया आहेत? 2 न्यूक्लिया. यांच्यापासून डिवाइड होऊन किती झाल्या? 4 न्यूक्लिया. परत इथं अपोजिट एंडला किती न्यूक्लिया झाल्या? 4 न्यूक्लिया. आणि यांच्या सराउंडिंगला जो पार्ट्स आहे, ज्या पार्टला काय म्हणतो आपण? सायटोप्लाझम. सो आफ्टर 3rd मायटॉसिस, कितवं मायटॉसिस झालं? 3rd मायटॉसिस, द 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर्स इज प्रेझेंट इनसाइड द फंक्शनल मेगास्पोर. या पार्टला आपण मायटॉसिस म्हटलं, तर या ठिकाणचं मायटॉसिस कितवं आहे? 3rd. याला एकाच वाक्यामध्ये कंप्लीट करतोय.
This functional megaspore undergoes the successive 3 times mitosis to produce the 8 nucleated structure. परत एकदा, जे लिनियर टेट्राड होत्या त्या लिनियर टेट्राडमधील कोणती सेल ही एम्ब्रियो सॅकला डेव्हलप करते? फंक्शनल. म्हणजे फंक्शनल मेगास्पोर कोणत्या साईडला आहे? चलाजल एंड. मग चलाजल एंड कडली जी फंक्शनल मेगास्पोर आहे यांच्यामध्ये सक्सेसिव्ह कितीदा मायटॉसिस होतं? 3दा. म्हणजेच पहिलं मायटॉसिस 2 न्यूक्लिआय, दुसरं मायटॉसिस 4 न्यूक्लिआय, तिसरं मायटॉसिस 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. मग आफ्टर 3 सक्सेसिव्ह मायटॉटिक डिव्हिजन दिस फंक्शनल मेगास्पोर टू प्रोड्यूस द 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर अँड लॅटर ऑन टू डेव्हलप द एम्ब्रियो सॅक. याच्यानंतर तर ॲक्च्युअल काय तयार होतो? तर ॲक्च्युअल यांच्यानंतर जो डेव्हलप होणारा पार्ट्स आहे ज्या पार्टला म्हणतो आपण एम्ब्रियो सॅक. तर इथं एम्ब्रियो सॅक पहा स्ट्रक्चर या ठिकाणी. हा जर एम्ब्रियो सॅक असेल तर पहा काय चेंजेस होतात. आफ्टर दिस दीज 4 न्यूक्लिआय प्रेझेंट ॲट ईच पोल. यांच्यामध्ये इकडे साईडला किती न्यूक्लिआय आहेत? कंप्लीट 4 न्यूक्लिआय. आउट ऑफ दिस 4 1 न्यूक्लिआय. त्यानंतर अपोजिट पोलला किती आहेत? 4 न्यूक्लिआय. आउट ऑफ दिस 4 1 न्यूक्लिआय दे मायग्रेट ॲट द सेंटर. यांच्याकडून एक येते सेंटरला. म्हणजेच इथं या 4 पैकी या साईडची 1 न्यूक्लिआय सेंटरकडे येते, या साईडची 1 न्यूक्लिआय सेंटरला येते. यालाच म्हणायचं आउट ऑफ दिस 4 न्यूक्लिआय प्रेझेंट ॲट ईच पोल दे आर मायग्रेट टुवर्ड द सेंटर दॅट इज नोन ॲज द पोलार न्यूक्लिआय. पा या 2 न्यूक्लिआय पोलकडून आल्यात म्हणून या 2 न्यूक्लिआयला काय नाव दिलं? दॅट इज नोन ॲज द पोलार न्यूक्लिआय. सो पोलार न्यूक्लिआय इज मायग्रेट फ्रॉम द पोल. यांच्यानंतर यांच्या सराउंडिंगला इथे जो लिक्विड आहे किंवा यांच्यामध्ये जो पार्ट्स असतो या पार्टला काय म्हणतो आपण? दॅट इज कॉल्ड द सायटोप्लाझम. मग सायटोप्लाझम जे आहे ते सायटोप्लाझम हे सराउंडिंग कुणाचे आहे? फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन. तर पहिली स्टेप या ठिकाणी काय झालं? अंडरगोज 3 टाइम्स ऑफ सक्सेसिव्ह काय झालं? मायटॉसिस. किती न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर झालं? 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. परत एकदा येतोय. द फंक्शनल मेगास्पोर अंडरगोज द प्रोसेस ऑफ. फंक्शनल मेगास्पोरचं काय झालं? सक्सेसिव्ह 3 टाइम मायटॉसिस झाला आणि 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर तयार झालं. Out of these 8 nuclei, 1 nuclei from each pole migrate toward the center that is known as the polar nuclei and it becomes fuse. ही सेल काय होते? फ्यूज होते आणि एक सेंट्रल लार्ज सेल तयार होतं. म्हणून याच पोलार न्यूक्लियाला फ्यूज झाल्यानंतर सेलला काय म्हणतो आपण? सेकंडरी न्यूक्लियस. काय नाव दिलं मी? सेकंडरी न्यूक्लियस. सो सेकंडरी न्यूक्लियस इथं किती आहेत? ओनली 1 सेल. न्यूक्लिआय किती आहेत? 2 न्यूक्लिआय. कोणत्या न्यूक्लिआय आहेत? पोलार न्यूक्लिआय. मग पोलार न्यूक्लिआय इट बिकम्स फ्यूज अँड टू फॉर्म द 1 सेल सेंट्रल लार्ज सेल दॅट इज नोन ॲज द सेकंडरी न्यूक्लियस. नाव रिमेनिंग ग्रुप ऑफ 3 सेल. पा यांच्यामधील ग्रुप ऑफ 3 सेल्समध्ये एक सेल आहे ज्या सेलला इथे नाव दिलं मी ग्रुप ऑफ 3 सेल्समधील एग ॲपेरेटस. पण या एग ॲपेरेटसमध्ये जे मिडलमध्ये एक सेंट्रल सेल असते ती सेल कशी असते? लार्ज. आणि लॅटरल 2 सेल्स कशा असतात? स्मॉल. आणि या 3 सेलला मिळून आपण एक नाव दिलं होतं दॅट इज कॉल्ड ॲज द एग ॲपेरेटस. काय म्हणतो आपण याला? एग ॲपेरेटस. त्यातल्या या सेलला म्हणायचं एग. हॅप्लॉइड सेल्स असतात. त्यानंतर या लॅटरल 2 सेल्स आहेत या सेलला म्हणतो आपण सिनर्जिड्स. आणि या दोघांना मिळून एक नाव दिलं दॅट इज नोन ॲज द एग ॲपेरेटस. पाहिलं आपण. The group of 3 cell present towards the micropylar end that these 3 group is known as the egg apparatus. मग एग ॲपरेटस कुणाला म्हणायचं? द ग्रुप ऑफ 3 सेल प्रेझेंट टुवर्ड द मायक्रोपायलर एंड दॅट सेल इज नोन ॲज द एग ॲपरेटस. सो एग ॲपरेटस इट कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी सेल? 3 सेल. आउट ऑफ दिस द सेंट्रल और मिडल सेल इट बिकम्स लार्ज दॅट सेल इज नोन ॲज द एग और विच इज ऑल्सो नोन ॲज द फीमेल गॅमेट. यालाच काय म्हणतो आपण? फीमेल गॅमेट. अँड लॅटरल 2 सेल्स इज नोन ॲज द सिनर्जिड्स. मग सिनर्जिड्स ह्या सेल कुणाच्या लॅटरल साईडला असतात? एग सेल. एग सेल कुठं असते? मिडलला. 3 इक्वल आहेत की अनइक्वल? अनइक्वल. मिडल सेल कशी आहे? लार्ज. त्या सेल एग सेल म्हणायचं आणि त्याच्या बाजूच्या ज्या 2 सेल आहेत या सेलला म्हणायचं सिनर्जिड्स. आणि
एग आणि सिनर्जिड्स दोघांना मिळून म्हणायचं एग ॲपरेटस. आणि दिस एग ॲपरेटस प्रेझेंट टुवर्ड द कोणत्या साईडला असतं? मायक्रोपायलर एंड. कोणत्या एंडला असतं? मायक्रोपायलर एंड. and remaining group of 3 cell present toward the chalazal end, and all these 3 cells, these are the similar, and that cell is known as the, या 3 सेल ला मिळून इथे एक नाव दिलं जातं, that is known as the antipodal cells. And all these antipodal cells are the haploid. Secondary nucleus is the diploid. Egg apparatus, egg cell is the haploid. Synergids सुद्धा कशा असतात? haploid. तुम्हाला वाक्य परत लक्षात ठेवायचं आहे. The group of 3 cell present towards the chalazal end. कोणता एंड आहे हा? या एंडला म्हणतो आपण chalazal end. chalazal एंड. मग चलाजेल एंड कडल्या ग्रुप ऑफ 3 सेलचं नाव काय? अँटीपोडल सेल. सेंटरमध्ये जो सेल आहे त्याला पोलार न्यूक्लियसचं फ्युजन होऊन जी सेल तयार होतं त्याला सेकंड न्यूक्लियस. अँड रिमेनिंग या पार्टला काय म्हटलं? एग ॲपरेटस. सो एग ॲपरेटस, सेकंड न्यूक्लियस, अँड दीज आर द 3 अँटीपोडल सेल प्रेझेंट इन दो स्ट्रक्चर. दॅट स्ट्रक्चर इज नोन ॲज द, याच स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण? एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक का म्हणायचं तर इथं वाक्य लक्षात ठेवायचं. एम्ब्रियो हा कुणापासून डेव्हलप होतो? करेक्ट, झायगोटपासून. पाहिलेले आपण. इथं मी शॉर्टमध्ये लिहितो, ज्यावेळेस आपण झायगोट पाहतो तर झायगोटपासून काय डेव्हलप होतो? एम्ब्रियो डेव्हलप होतो. आणि एम्ब्रियो डेव्हलप होत असताना झायगोट ज्या प्रोसेसमध्ये फॉर्म होतो त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? फर्टिलायझेशन. मग फर्टिलायझेशन होतं त्यावेळेस फ्युजन कुणाचं होतं? fusion of male and female gamete to form the diploid zygote. Zygote is converted into embryo. हा एम्ब्रियो जेव्हा डेव्हलप होतो, ज्या स्ट्रक्चरमध्ये डेव्हलप होतं त्याच स्ट्रक्चरला एम्ब्रियो सॅक म्हणतात. म्हणजेच इथे मेल गॅमेट येतं, फिमेल गॅमेटसोबत फ्युजन होतं, झायगोट तयार होतो, त्याचा एम्ब्रियो तयार होतं. मग या सॅकमध्ये एम्ब्रियो तयार होतं म्हणून त्याला काय म्हटलं? एम्ब्रियो सॅक. दीज आर द सॅक लाईक स्ट्रक्चर इन विच द एम्ब्रियो बिकम्स डेव्हलप आफ्टर फर्टिलायझेशन. दॅट्स वाय दीज आर ऑल्सो नोन ॲज द एम्ब्रियो सॅक. मग एम्ब्रियो सॅक कुणापासून डेव्हलप झाला? फंक्शनल मेगास्पोर. यालाच दुसरं नाव काय दिलं आपण? 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. यांच्यामध्ये किती सेल आहेत? 3 सेल. ग्रुप ऑफ 3 सेल, ग्रुप ऑफ 3 सेल किती झाल्या? टोटल 6 सेल. 6च्या 6 कशा असतात? हॅप्लॉइड. 3 सेल चलाजेल एंड, 3 सेल मायक्रोपायलर एंड, टोटल सेल 6. एक सेल कुठं आहे? सेंटर. तर सेल जर विचारलं तर टोटल सेल किती आहेत? 7 सेल. 7 सेल. अँड न्यूक्लियस जर पाहिला 3 न्यूक्लियाय, 3 न्यूक्लियाय प्लस 2 न्यूक्लियाय, 3 + 3 6 अँड 2 न्यूक्लियाय. याला म्हणतो आपण 8 nucleated structure. So 7 celled 8 nucleated structure is also known as the female gametophyte. यालाच काय म्हणतो आपण? फिमेल गॅमेटोफाइट. यालाच म्हणतो आपण एम्ब्रियो सॅक. So embryo sac is also known as the female gametophyte, which is also known as the 7-celled 8 nucleated structure. So these are the development of embryo sac. In short, काय लक्षात ठेवायचं पहा? कोणती प्रोसेस पाहिला आपण? मेगास्पोरोजेनेसिस. सिंपल डेफिनेशन. What is the definition of megasporogenesis? The process of formation of megaspore from the megaspore mother cell undergoes the process of reductional division. That process is known as the megasporogenesis. कोणती सेल म्हटलं? मेगास्पोर मदर सेल. हॅप्लॉइड असते का डिप्लॉइड? डिप्लॉइड. पण मेगास्पोर मदर सेल पासून काय डेव्हलप होतात? मेगास्पोर. ते हॅप्लॉइड असतात की डिप्लॉइड? हॅप्लॉइड. एका मेगास्पोर मदर सेल पासून किती मेगास्पोर तयार झाले? 4. इथं कोणती प्रोसेस कंप्लीट झाला? मेगास्पोरोजेनेसिस. पण हे 4 मेगास्पोर जे असतात, जे हॅप्लॉइड असतात, ते कसे अरेंज असतात? लिनियर मध्ये. 4 आहेत म्हणून यांना काय म्हणायचं? लिनियर टेट्राड. Out of these 4, how many megaspore it becomes develop the embryo sac? यांच्यातल्या किती मेगास्पोर आहेत जे एम्ब्रियो सॅकला डेव्हलप करतात? ओनली 1. म्हणजेच आउट ऑफ दिस लिनियर टेट्राड द 3 मेगास्पोर विच इज प्रेझेंट टुवर्ड द मायक्रोपायलर एंड इट बिकम्स डीजनरेट अँड लोअर मोस्ट वन इज द फंक्शनल. दीज आर प्रेझेंट टुवर्ड द चलाजल एंड अँड दॅट इज ऑल्सो नोन ॲज द फंक्शनल मेगास्पोर विच इज द फर्स्ट सेल टू डेव्हलप द एम्ब्रियो सॅक. मग एम्ब्रियो सॅकला डेव्हलप करणारी सेल कोणती? करेक्ट, मेगास्पोर. कोणती मेगास्पोर?
फंक्शनल मेगास्पोर कोणत्या एंड कडले असते? चलाजल एंड. चलाजल एंड कडली जी मेगास्पोर असते त्यांना फंक्शनल म्हणायचं. आणि तीच फर्स्ट सेल आहे जे कुणाला डेव्हलप करतं? फिमेल गॅमेटोफाइटला. कुणाला डेव्हलप करतं? एम्ब्रियो सॅकला. कुणाला डेव्हलप करतं? 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चरला. म्हणजे यांची डेव्हलपमेंट करणारी सेल कोणती? फंक्शनल मेगास्पोर. यांच्यानंतर काय पाहिलं आपण? त्या फंक्शनल मेगास्पोर मध्ये कंटिन्युअस सक्सेसिव्ह कितीदा मायटोसिस झालं? 3दा मायटोसिस झालं. यालाच असं वाक्य समजा, फंक्शनल मेगास्पोर अंडरगोज द प्रोसेस ऑफ सक्सेसिव्ह 3 टाइम्स ऑफ मायटोसिस टू प्रोड्यूस द 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. Out of these 8 nuclei, 4 nuclei present at each pole. Later on, out of this each pole, 1 nuclei migrate toward the center. That is known as the पोलार न्यूक्लियाय. पोल कडून आल्या म्हणून काय म्हटलं? पोलार न्यूक्लियाय. आणि याच पोलार न्यूक्लियाय फ्युजन सेंट्रल लार्ज सेल असते. एकमेव एवढीच सेल आहे ज्यांचं नेचर कोणतं असतं? डिप्लॉइड. मग डिप्लॉइड सेल कोणती आहे? सेकंडरी न्यूक्लियस. सो सेकंड न्यूक्लियस प्रेझेंट ॲट द सेंटर इट बिकम्स डिप्लॉइड. मग रिमेनिंग ग्रुप ऑफ 3 सेल्स प्रेझेंट टुवर्ड द मायक्रोपायलर एंड इज नोन एज द एग apparatus. Middle cell large, that is called as the female gamete or egg cell, and lateral to these are the synergids. These are also known as the egg apparatus. All these are the haploid. Now group of 3 cell present towards the chalajal end. These are all similar and this cell is known as the antipodal cell. So these egg apparatus, second nucleus and antipodal cell present in those sac that is known as the embryo sac, and that embryo sac is also known as the female gametophyte, which is also known as the 7-celled 8 nucleated structure. Hence complete the megasporogenesis and development of embryo sac. जो आपण काल स्ट्रक्चर किंवा बिफोर लेक्चर्स मध्ये जे स्ट्रक्चर तुम्ही पाहिलं होतं, कोणता? स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल, ज्यांच्यामधील इनरमोस्ट पार्ट कोणता आहे? एम्ब्रियो सॅक. आता मला प्रश्नाचा आन्सर द्या तुम्ही की एम्ब्रियो सॅकला कुणी डेव्हलप केलं? बरोबर आहे, फंक्शनल मेगास्पोर. फंक्शनल मेगास्पोरला कुणी डेव्हलप केलं? फंक्शनल मेगास्पोरला डेव्हलप केलं मेगास्पोर मदर सेल. मग मेगास्पोर मदर सेलला कुणी डेव्हलप केलं? स्पोरोजिनस सेल. मग स्पोरोजिनस सेलला कुणी डेव्हलप केलं? अर्चस्पोरियल सेल. अर्चस्पोरियल सेलला कुणी डेव्हलप केलं? करेक्ट, न्यूसेलस सेल. मग न्यूसेलस कुणाला डेव्हलप करता? न्यूसेलस टू डेव्हलप द एम्ब्रियो सॅक. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ एम्ब्रियो सॅक? एम्ब्रियो सॅक टू डेव्हलप द एम्ब्रियो सॅक डेव्हलप फ्रॉम द न्यूसेलस. म्हणजे न्यूसेलसचं फंक्शन आहे टू डेव्हलप द एम्ब्रियो सॅक. परत इथं थोडेसे फंक्शन लक्षात ठेवा. मग या एम्ब्रियो सॅकचं फंक्शन काय? आता पुढे आपण पाहणार आहेत फर्टिलायझेशनच्या वेळेस एग सेल फ्यूज विथ द मेल गॅमेट टू फॉर्म द झायगोट. मग एग सेलचं फॉर्मेशन कुणामध्ये होतं? झायगोट. सिनर्जिड्स, जेव्हा आपण पाहतोय की मायक्रोपायलमधून पोलन ट्यूब जेव्हा एंट्री करतं तेव्हा त्याला अट्रॅक्ट करणारा कोण काम करतं? सिनर्जिड्स करतात. आणि या सिनर्जिड्सला फिलिफॉर्म ॲपॅरेटस पण म्हणतात. पुढे आपण फर्टिलायझेशनच्या वेळेस पाहणार आहेत. न्यूसेलसमध्ये फिलिफॉर्म ॲपॅरेटस जर कोण असेल त्याला काय म्हणतो आपण? सिनर्जिड्स. म्हणजे एक ॲपॅरेटस मधल्या सिनर्जिड्स या फिलिफॉर्म ॲपॅरेटस असतात. त्या किमो असे काही केमिकल सिक्रेट करतात ज्यामुळे पोलन ट्यूब त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतं. फर्टिलायझेशन फेड येणार आहेत म्हणजे सिनर्जिड्स टू अट्रॅक्ट द पोलन ट्यूब. सेंट्रल न्यूक्लियस काय करतो? 2 मेल गॅमेट तयार होतात. पहिला आपण डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइटमध्ये नॉन मोटाईल किती मेल गॅमेट्स असतात? 2. त्यातला एक मेल गॅमेट्स कुणाला फ्यूज होता? एक सेलला. आणि दुसरा मेल गॅमेट सेकंड न्यूक्लियसला. तेव्हा त्या सेकंड न्यूक्लियस पासून जे डेव्हलप होते ते प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. म्हणजे इथं 2दा फ्युजन झालं. मग फर्टिलायझेशन कितीदा झालं? 2दा. त्यालाच काय नाव दिलं? डबल. आणि एंजिओस्पर्मिक प्लांट्स मधलं कॉमन फर्टिलायझेशन कोणतं? डबल फर्टिलायझेशन. मग डबल फर्टिलायझेशन इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एंजिओस्पर्मिक प्लांट. मग ते 2 नॉन मेल गॅमेट एक एग सेलला फ्यूज होतात, झायगोट तयार करतात, आणि एक सेकंड न्यूक्लियसला फ्यूज होतात आणि प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस पासून एंडोस्पर्म डेव्हलप होतात. पुढे फर्टिलायझेशन मध्ये डिटेल टर्म्स आहेत. तर याचं फंक्शन टू डेव्हलप द एंडोस्पर्म. यांच्यानंतर या 3 सेल न्यूट्रिटिव्ह असतात. फर्टिलायझेशनच्या नंतर काय होतात? डिजनरेट होतात. फर्टिलायझेशनच्या वेळेस याही 2 सेल काय होतात? डिजनरेट होतात. शिल्लक फक्त इथं 2 सेल राहतात. आणि हे पुढे आपण फर्टिलायझेशन मध्ये पाहणार आहेत. पण फर्टिलायझेशन स्टार्ट करण्याच्या आधी जो नेक्स्ट आर्टिकल आपल्याला पाहायचा आहे त्या पार्टचं नाव आहे पॉलिनेशन. काय म्हटलं? पॉलिनेशन. बट बिफोर स्टार्टेड द पॉलिनेशन दिस पार्ट जो हा आपण आता डिस्कस केलेला आहे तोच पाहतोय आपण इन ब्रीफ डायग्रॅमॅटिकली.
पहा आता जो आपण डिस्कस केलेला पार्ट आहे ज्याला काय म्हटलं आपण मेगास्पोरोजेनेसिस अँड डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट दॅट इज कॉल्ड एज द एम्ब्रियो सॅक. पहा one of the diploid cells of the nucellus present toward the micropylar end that is called as the megaspore mother cell. पहिला आपण जेव्हा हायपोडर्मल सेल कडल्या मायक्रोपायलर एंड पासून जी सेल डिफरन्शिएट होते त्या सेलला म्हणतो आपण अर्चोस्पोरियम सेल अँड दॅट अर्चोस्पोरियल सेल डायरेक्टली कन्व्हर्टेड इनटू द मेगास्पोर मदर सेल. तर डायरेक्टली तर एनसीईआरटी मधलं वाक्य लक्षात ठेवा. मेगास्पोर मदर सेल जी आहे ती कुणापासून डेव्हलप होते न्यूसेलसच्या सेल पासून, पण त्या सेलचं नाव काय असतं अर्चोस्पोरियल सेल दॅट डायरेक्टली कन्व्हर्टेड इनटू द मेगास्पोर. आणि ज्यांच्यापासून 4 मेगास्पोर तयार होतात त्या प्रोसेसला म्हणतो आपण मेगास्पोरोजेनेसिस. सिंपल. द फॉर्मेशन ऑफ 4 मेगास्पोर फ्रॉम द मेगास्पोर मदर सेल अंडरगोज द प्रोसेस ऑफ मियोसिस दॅट इज नोन एज द मेगास्पोरोजेनेसिस. पण जेव्हा मेगास्पोरोजेनेसिस स्टार्ट होतं ते कुणापासून होतं डिप्लॉइड हायपोडर्मल सेल present toward the micropylar end of the nucellus. These are differentiate to form the archosporial cell and that archosporial cell is converted into the megaspore mother cell. आणि ज्या मेगास्पोर मदर सेलचं नंतर मेगास्पोरोजेनेसिस स्टार्ट होतं त्यावेळेस आपण पाहिलं की मेगास्पोरोजेनेसिस मध्ये फंक्शनल मेगास्पोर कोणते असते सॉरी मेगास्पोर मदर सेल कोणते असते डिप्लॉइड, ज्यांचं काय होतं मियोसिस. त्यानंतर काय तयार होतात 4 मेगास्पोर तयार होतात. सर्व कशा असतात हॅप्लॉइड आणि अरेंज कशा असतात लिनियर, म्हणून यांना काय म्हणतो आपण लिनियर टेट्राड. सो आउट ऑफ दिस 4 दोज न्यूक्लियाय प्रेझेंट टुवर्ड द चलाजेल 1 चलाजेल एंड कडले जे सिंगल मेगास्पोर असते त्यांना काय म्हणतो आपण फंक्शनल अँड रिमेनिंग 3 इट बिकम्स डिजेनरेट. द फंक्शनल मेगास्पोर प्रेझेंट टुवर्ड द चलाजेल एंड अँड रिमेनिंग 3 इट बिकम्स डिजेनरेट. So this functional fertile megaspore is the first cell to develop the embryo sac किंवा फिमेल गॅमेटोफाइटला डेव्हलपमेंट करणारी जी सेल आहे त्या सेलचं नाव काय फंक्शनल मेगास्पोर. So this functional megaspore undergoes the 3 times successive nuclear mitotic division. म्हणजे मायटोसिस मध्ये डायरेक्ट सेल डिव्हिजन होतं का नाहीये, फक्त आधी न्यूक्लिअर डिव्हिजन होतं म्हणून त्याला फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन म्हणतात. पहा फर्स्ट न्यूक्लिअर डिव्हिजन झालं रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ 2 न्यूक्लियाय. ज्यावेळेस 2 न्यूक्लिया तयार होतात तेव्हा सेंटर मध्ये लार्ज व्हॅक्यूल तयार होतो ज्यामुळे या 2 सेल पुश टुवर्ड कोणाकडे जातात पेरिफेरी किंवा पोल कडे जातात. म्हणजे आफ्टर फर्स्ट मायटोसिस 2 न्यूक्लिया तयार झाल्या, त्या 2 न्यूक्लिया मध्ये सेंटर मध्ये काय होतात व्हॅक्यूल तयार होतं ज्यामुळे त्या 2 न्यूक्लिया अपोजिट पोल कडे पुश केले जातात. लेटर ऑन सेकंड मायटोसिस होतं. सेकंड मायटोसिस झाल्यानंतर पुन्हा फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन, ज्या पोलार न्यूक्लिया आहेत प्रत्येकांच्या पुन्हा किती न्यूक्लिया तयार होतात 1 न्यूक्लियाचं कन्व्हर्जन 2 म्हणजे 2 पोल कडे फॉर्मेशन ऑफ 4 न्यूक्लियाय. लेटर ऑन सक्सेसिव्ह 3 मायटोटिक डिव्हिजन टू फॉर्म द 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. इथं सिंपल वाक्य लक्षात ठेवा. Inside the functional megaspore, continuous successive 3 times of mitotic division to form the 8 nucleated structure. Out of these 8 nuclei, these 2 nuclei from each pole migrate toward the center that is called like the polar nuclei and it becomes fused during the maturity to form the nucleus that is known as the secondary nuclei or secondary nucleus. So secondary nuclei म्हणजे 2 nuclei and 1 cell center मध्ये आहेत and later on group of 3 cells ह्या कोण असतात अँटीपोडल ग्रुप ऑफ 3 सेल्स आहेत ज्यांना काय म्हणतो आपण ग्रुप ऑफ 3 सेल्स इज नोन एज द एग ॲपॅरेटस. पण लेटर ऑन जेव्हा वॉल फॉर्मेशन होतात तेव्हा टोटल सेल पाहिलं तर किती आहेत 7 सेल अँड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर, म्हणून याला काय नाव दिलं आपण 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड एज द एम्ब्रियो सॅक विच इज ऑल्सो नोन एज द फिमेल गॅमेटोफाइट. पण इथे एक वाक्य परत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथे ही डेव्हलपमेंट किती मेगास्पोर पासून झालं ओनली 1 मेगास्पोर, म्हणून याला काय म्हणतात मोनोस्पोरिक फिमेल गॅमेटोफाइट. म्हणजेच एम्ब्रियो सॅक और फिमेल गॅमेटोफाइट इज डेव्हलप फ्रॉम ओनली 1 मेगास्पोर दॅट्स वाय दिस स्ट्रक्चर इज नोन एज द मोनोस्पोरिक. म्हणून याला मोनोस्पोरिक फिमेल गॅमेटोफाइट म्हणतात. अँड दिस टाइप ऑफ डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक और फिमेल गॅमेटोफाइट इज द कॉमन टाइप ऑफ एंजियोस्पर्मिक ओव्हिल किंवा एंजियोस्पर्मिक एम्ब्रियो सॅक. पहा जो आपण इमेज मध्ये पाहतोय तो टोटल आपण बिफोर लेक्चर्स मध्ये स्ट्रक्चर पाहिलेला आहे. ज्या स्ट्रक्चरला काय नाव दिलं आपण एनाट्रोपस ओव्हिल. तर एनाट्रोपस ओव्हिल मधील हा सेंटर मधला जो पार्ट आहे त्याला म्हणतो आपण एम्ब्रियो सॅक अँड इट इज द कॉमन टाइप ऑफ पॉलिगोनम टाइप ऑफ एम्ब्रियो सॅक. त्याला कोणता एम्ब्रियो सॅक म्हणतो आपण अजून पॉलिगोनम टाइप ऑफ एम्ब्रियो सॅक. तर इथं कोणकोणते वाक्य लक्षात ठेवायचे आहेत पहा. कॉमन टाइप ऑफ ओव्हिल कोणता एनाट्रोपस ओव्हिल. कॉमन टाइप ऑफ
इथं जर इंटिग्मेंट्स म्हटलं तर कोणता, बायटेगमिक कंडिशन. कॉमन टाइप ऑफ एम्ब्रियो सॅक म्हटलं तर कोणता आहे, 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड, ज्यालाच म्हणतो आपण मोनोस्पोरिक फिमेल गॅमेटोफाइट, ज्याचं दुसरं नाव काय, पॉलिगोनम टाइप ऑफ एम्ब्रियो सॅक. हेन्स कंप्लीट द प्रोसेस ऑफ मेगास्पोरोजेनेसिस अँड डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो सॅक और फिमेल गॅमेटोफाइट. Okay, let us stop here. Now remaining part will be start in next video lecture. Thank you.